नमस्कार, मी विलास महाले. जी टीव्ही न्यूज मराठीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. भारतीय संविधानाने दिलेल्या मौलिक अधिकारांचे खुलेआम हनन करणाऱ्या सत्तेविरोधात आज यवतमाळमध्ये भारत मुक्ती मोर्चाने जन आक्रोश रॅली काढली. यावेळी आंदोलकांनी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यवतमाळ आझाद मैदान येथून भारत मुक्ती मोर्चाच्या जन आक्रोश रॅलीला सुरुवात करण्यात आली. जन आक्रोश रॅलीमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. जन आक्रोश रॅलीमध्ये सहभागी कार्यकर्त्यांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जन आक्रोश रॅली यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली. यावेळी प्रशासनाला थेट जाब विचारण्यात आला. भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने 4 टप्प्यात चरणबद्ध आंदोलन पुकारण्यात आले होते. आंदोलनाचा तिसरा टप्पा हा यवतमाळ येथे आंदोलन करून पूर्ण करण्यात आला. आंदोलनाचा अंतिम टप्पा हा 22 फेब्रुवारीला नागपुरातील RSS मुख्यालयावर भव्य अशी महारॅली काढून पूर्ण करण्यात येणार आहे. आज यवतमाळमध्ये काढण्यात आलेल्या जन आक्रोश रॅलीमध्ये भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछडा वर्ग, ओबीसी मोर्चा, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, बहुजन वंचित आघाडी, प्रहार संघटना, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, भारतीय बेरोजगार मोर्चा यांच्यासह विविध संघटनांचे कार्यकर्ते हे सहभागी झाले होते. यवतमाळतील तिसऱ्या चरणाचं आंदोलन हे 28 जानेवारीला आयोजित होतं. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे आंदोलन हे स्थगित करण्यात येऊन ते आंदोलन आज घेण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बीजेपी प्रणित RSS प्रणित बीजेपीचं सरकार हे संविधानाला बाजूला ठेवून मौलिक अधिकाराचं हनन करत आहे. आणि मौलिक अधिकाराचं हनन करणे म्हणजे संविधानावर हा धोका आहे. संविधानाला हे खतम करण्याचं काम आहे. आणि या शासन प्रशासनाने कटक येथे जे बानसे भारत मुक्ती मोर्चाचं संयुक्तिक अधिवेशन आयोजित केलं होतं, राष्ट्रीय अधिवेशन होतं, त्या राष्ट्रीय अधिवेशनाची 2 महिन्या अगोदर परमिशन घेतली होती. आणि ऐन वेळेवर या बीजेपी RSSच्या दबाव तंत्राच्यामुळं प्रशासनाने ती जी परमिशन दिलेली होती ती रद्द केली, ऐन वेळेवर रद्द केली. त्याच्यामध्ये 3 कोटीपेक्षा जास्त आमचा खर्च झाला होता आणि अधिवेशन सुरू होणार होतं. परंतु हे अधिवेशन जे आहे ते ओबीसीच्या जात न्याय जनगणनेला समर्पित केलं होतं. तिथे मोठ्या प्रमाणात ओबीसीच्या जनगणनेवर व ओबीसीच्या मौलिक अधिकारांवर वारंवार चर्चा झाली असते, विचार मंथन झाले असते. त्याचबरोबर SC STचे आणि मायनॉरिटीचे सुद्धा तिथे मोठ्या प्रमाणात त्या अधिवेशनामध्ये चर्चा होणार होती. परंतु हे सरकार या बहुजन समाजाला ओबीसीला जागृत होऊ देण्याच्या मनस्थितीत नाही आहे. म्हणून यांनी हे अधिवेशन रद्द केलं. हे अधिवेशन रद्द करणे म्हणजे आमच्या मौलिक अधिकाराचं हनन आहे आणि संविधानावर तो केलेला घात आहे. म्हणून या देशद्रोह्यांना यांचा जागाव दाखवणे फार गरजेचे आहे. याच्याकरिता 4 चरणाचं हे आंदोलन आपण जाहीर केलं. त्यापैकी पहिलं आंदोलन 7 तारखेला झालं, दुसरं आंदोलन हे 19 तारखेला हे धरणे प्रदर्शन केलं आणि तिसरं आंदोलन 28 तारखेला होणार होतं. परंतु राज्याचा दुखवटा असल्या कारणाने आपण हे आंदोलन 5 म्हणजे आजच्या तारखेला करत आहोत. तर या माध्यमातून, या आंदोलनाच्या माध्यमातून मी RSS बीजेपी प्रणित या प्रशासनाला सांगू इच्छितो की जर मौलिक अधिकाराचं हनन करत असाल तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. आणि याहीपेक्षा मोठ्या संख्येने SC ST OBC मायनॉरिटी या आंदोलनामध्ये भाग घेतील आणि मोठ्या प्रमाणात या 22 फेब्रुवारीला ज्या RSS हेडक्वार्टरवर महारॅली आहे त्या रॅलीसाठी मोठ्या संख्येने, लाखोच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरतील अशी मी यावेळेस त्यांना सांगू इच्छितो. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी. नमस्कार.